आज संध्याकाळी महायुतीची बैठक होऊ शकते, संजय शिरसाट यांची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या नावावर चर्चा होणार। देवेंद्र फडणवीसांचा आजारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन, प्रकृतीची विचारपूस केली। 3 दिवसांच्या मुक्कामानंतर शिंदे आज मुंबईमध्ये परतणार। खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला वायवी चव्हाण सेंटर इथे बैठक। मतमोजणी पडताळणी संदर्भात कायदेशीर बाबींवर चर्चा होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, माजी मंत्री गुलाबराव पाटलांची इच्छा। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचं वक्तव्य। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशामध्ये आग लावली, संजय राऊतांचा हल्लाबोल। चंद्रचूड यांच्यामुळेच घटनाबाह्य सरकारचं संविधान विरोधी काळजीवाहू सरकार आल्याची टीका। वरिष्ठांना भेटण्यासाठी आपण दिल्लीला गेलो नाही, 2 दिवसांपासून डोंबिवलीतच, माजी मंत्री रवींद्र चव्हाणांचं स्पष्टीकरण। बारामतीमधल्या पराभवानंतर युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएम मतमोजणीवर यापूर्वीच 22 पराभूतांचा आक्षेप। प्रत्येक हिंदू जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। तर लोकसंख्या वाढीचा दर घटल्यास समाज नष्ट होतो, भागवतांचा इशारा। लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा, झेडपी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाकडून तब्बल 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग, मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई। दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा। राजधानी दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था चिंताजनक असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर टीका असते। आमच्यावरचा प्रत्येक हल्ला आम्हाला अजून मजबूत करेल, उद्योगपती गौतम अदानींची अमेरिकेनं दोष ठेवल्यानंतर प्रथमच प्रतिक्रिया। खऱ्यापेक्षा खोटं वेगानं पसरत असल्याचंही वक्तव्य। बेंगल चक्रीवादळाचा चेन्नई विमानतळावरील सेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे लँडिंग करणाऱ्या विमानाचं पुन्हा उड्डाण, पायलटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।